जय शिवराय मित्रांनो, मी आलेलो आहे सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला नाही आलो, ती जी गाडी आहे त्या गाडीवरच आलो, पण आता मी तर व्यायामच करायसाठी आलेलो आहे. आणि बरेचसे मित्र मला म्हणू लागले की यार तुझा वर्कआउट प्लॅन आणि डाएट प्लॅन बद्दल माहिती सांग. तर ह्या व्हिडिओमध्ये मी वर्कआउट प्लॅन आणि डाएट प्लॅन बद्दल माहिती सांगणार आहे. मी सकाळी सकाळी 4 वाजता उठतो. 4 ते 6 वाजता मला जे काम असतं ते म्हणजे माझी डाएट बनवणं. त्यामध्ये माझी थंडाई, रात्री भिजू घातलेले हरभरे ह्याची भाजी करावी लागते मला, कारण की मला वेळ मिळत नाही. सकाळी 4 ते 6 या दरम्यान मी माझी प्री वर्कआउट मील आणि पोस्ट वर्कआउट मीलचे सगळंच आधीच बनवून ठेवत असतो. आणि त्यानंतर मी वर्कआउट करायला येतो. म्हणजे 6 वाजता इकडे तळ्याच्या कडेला जे घर आहे त्या घरावरच छतावरच मी बॉडी वेट एक्सरसाइज करतो. त्यामध्ये 100 पुशअप, 200 जोर बैठका आणि 200 सपाटे. मला ते सपाटे सेट वाढवायचा आहे, परंतु तसा आहार नाही म्हणून मी वाढेल नाही, कारण की माझ्या मागे दिवसभर शेळ्या मागे फिरायचं काम असतं. तर आपण पाहू शकता हे तळ भरलेलं आहे. आणि मी इथं हे सपाटे मारल्यानंतर इकडे तळ्याच्या कडेला पहिलं गवत असायचं, म्हणजे गार्डन सारखं. तर तिथं मी मार्शल आर्ट जिम्नॅस्टिकची प्रॅक्टिस करायचो. तुम्ही माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आता इथं मी प्रॅक्टिस करायचं आहे. तळ भरलेलं आहे. आता मला मार्शल आर्टची प्रॅक्टिस करायला आणि जिम्नॅस्टिकची प्रॅक्टिस करायला जागाच नाही. कुठं नवीन जागा शोधावं लागेल, कदाचित इथं प्रॅक्टिस करावं लागेल, पण इथं निब्बर जागा आहे. आणि ही सगळी प्रॅक्टिस झाल्यानंतर सकाळी 8 वाजता घरी जातो वापस मी. तर 8 वाजता थंडाई घेतो. थंडाईनंतर 10 वाजता जेवण करतो. जेवणामध्ये आपलं घरचीच भाजी भाकर, मी शाकाहारी आहे. आणि त्यानंतर शेळ्या मागे जातो दिवसभर. तर दुपारच्या जेवणामध्ये पण भाजी भाकरच घेतो, कारण की घरची जी भाजी बनलेली असते ती जर प्रोटीनयुक्त असेल तर घेतो, नाही तर मग मला माझी भाजी हाताने बनवून खावं लागते. त्यामध्ये सोया चंक्स किंवा हरभरे, मूग, राजमा काही पण असतं. मला तर पनीर, दूध, दही पाहिजे, परंतु आता घरी शेळ्या आहेत ना, शेळ्याला एवढं दूध नाही निघत, त्यांच्या पिल्ल्यालाच लागते. म्हैस घेतल्यानंतर माझा प्रोटीनयुक्त आहार जास्त वाढेल आणि तेव्हा माझा वर्कआउट पण वाढेल आणि बॉडी पण चांगली बनेल. तर मी रात्री पण जेवण करतो आणि म्हणजे जेवण कमी करतो, त्यामध्ये दलिया किंवा खिचडी, कारण की रात्री जेवण हे कमी करायला पाहिजे. आणि रात्री वर्कआउट नाही करू शकत मी, केलं तर करतो, नाही तर नाही करीत, कारण की दिवसभर शेळ्या मग फिरावं लागतं मला. चांगलं 10-12 किलोमीटर चालण्यात येतं. त्यामुळं मी रात्री जेवण पण कमी करतो आणि वर्कआउट पण कमी असतो माझा. आणि रात्री जेवणानंतर अर्धा लिटर दूध घेतो. तर हेच आहे माझा दिवसभराचा आणि वर्कआउट प्लॅन आणि डाएट प्लॅन. आणि कदाचित हा माझा पहिला ब्लॉग असेल, कारण ह्या अगोदर ब्लॉग अपलोड केले होते, परंतु मला ना बोलण्याचा एवढा अभ्यास नव्हता. मी बोलताना बरेच वेळा चुकायचो, गलत्या व्हायच्या माझ्याकडून, काही बोलता बोलता अडखळायचो, म्हणून ती टाकलीच नाही, मी यूट्यूबला टाकलीच नाही. आता थोडंफार डेअरिंग व्हायला लागली, कारण की नवीन क्रिएटर आहे. नवीन क्रिएटर सोबत असं होतं मित्रांनो. तुम्ही पण जर तुम्हाला क्रिएटर बनायचं असेल तर तुम्ही म्हणजे ब्लॉगमध्ये बोलायला लागतं. तुम्ही बोलायच्या अगोदर शिका, बोलायची प्रॅक्टिस करा, तरच ते संभव आहे. सुरुवातीला लय नर्वस होतं माणूस, मी खूप परेशान झालतो, पण म्या हिंमत सोडली नाही, माझा प्रयत्न सोडला नाही. तर आता तुम्ही पाहू शकता मी थोडं बोलायला लागलो स्पष्टपणे, आणि तुम्ही तेच करा. जर तुम्हाला क्रिएटर बनायचं असेल, बरेचसे असे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असे भरपूर लोक आहेत ज्यांना युट्यूब चॅनल, इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवायचे आहेत, परंतु ते बोलण्याची डेअरिंग करीत नाही. ते दचकतात, बोलता येत नाही, त्यांना नर्वस होतात. परंतु प्रॅक्टिस करावं लागते मित्रांनो. सहजासहजी कोणाला काहीच येत नाही. तुम्ही सायकल शिकताना खूप प्रयत्न केले, तुम्ही पहिल्या दिवशी सायकल नाही शिकले. सायकल शिकायला 2-3 दिवस किंवा मला तर हप्ता लागला होता. तसं तुम्हाला क्रिएटर जर बनायचं असेल तर वेळ द्यावा लागेल, कदाचित 1-2 महिने तरी द्यावं लागतील, कारण की मला तर खूप दिवस लागले, कारण की मी मेहनत पण तेवढी करीत नव्हतो. मी आलं की इकडं आपलं जोर बैठका मारायचो आणि व्हिडिओ बनवायला उद्यावर टाळायचो, आणि टाळीत आज 1 वर्ष झालंय. तरी आता मनावर घेतलंय आपलं रोजची एक ब्लॉग टाकायचा, मग ते इंस्टा असो, फेसबुक असो, नाही तर मग युट्यूब असो. तर मी मोबाईल पण चांगला घेणार आहे. तुम्ही हे तळ्याचा नजारा, तुम्ही म्हणता की हे फ्रंट कॅमेराने याचा स्वतःचा चेहरा न दाखवता ही बाकीचा नजारा का दाखवतोय, तर माझा पहिला ब्लॉग असाच असेल. मला थोडं बोलता येत नाही, कॅमेरासमोर बोलायला थोडं दचकलं असतं, म्हणून मी हे असं दाखवलं तुम्हाला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढील ब्लॉगमध्ये.